हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की संजय गांधी निराधार जे आहे ते कशामुळे लेट होत आहे आणि काय त्याचं ऑफिशियल रिझन आहे की ह्या रिझनमुळे संजय गांधी निराधार लेट होत आहे. आणि आपण जे पाठीमागं डेट सांगितल्या होत्या त्या डेटमध्ये जे बाकीचे जे श्रावण बाळ वगैरे आहेत, श्रावण बाळ योजना, तर त्यांची पेन्शन पडलेली आहे. ते पण मी तुम्हाला प्रूफसहित ह्या ठिकाणी पुढे दाखवून देतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी अपडेट दिलेली आहे की जे श्रावण बाळ आहे ते त्यांना पेन्शन आलेली आहे. तर त्यातून त्यांचं इथं तुम्हाला मी डिटेल्स दाखवतो. तर ह्या ठिकाणी आपण त्यांची कमेंट बघू शकता. तर त्यांनी इथे कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की ते त्यांची जे जे आपले श्रावण बाळ योजना आहे, तर इथं पाहू शकता त्यांचं पेन्शन ह्या ठिकाणी अकाउंटवरती त्यांच्या पडलेलं आहे, जे की त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला अपडेट दिलेली आहे. तर आपण सांगितलं होतं की सोमवारी तुम्हाला अंदाजा पडू शकते तुमच्या अकाउंटवरती. तर इथं सोमवारी त्यांना त्यांच्या अकाउंटवरती पडलेलं आहे, जे की अमाऊंट आहे इथे ₹1,500. तर आता आपण हे डिस्कस करूया की आपल्याला हे दिव्यांग जे बंधू भगिनी आहेत, तर त्यांच्यासाठी का उशीर होत आहे, त्याचे काय रिझन आहेत, ते आपण ह्या ठिकाणी बघूया. तर चला आपण स्टार्ट करूया. आता त्याचे काय रिझन आहे ते ऑफिशियल मी ह्या ठिकाणी तुम्हाला एक एक करून या ठिकाणी शेअर करतो. तर तुम्हाला माहिती असेल आपले हे जे पेन्शन आहे त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज अराउंड आपण 75% पकडूया. 75% महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असतात आणि त्याच्यामध्ये जे 25% हे नॅशनल गव्हर्नमेंट जो की नॅशनल जो गव्हर्नमेंट आहे आपलं ते मॅनेज करते. तर हे सगळे कंबाईन होऊन ह्याची पेन्शन पूर्ण आपल्याला दिली जाते. तर हे सगळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे नॅशनल आपला इंडिया जे नॅशनल गव्हर्नमेंट आहे, ते नॅशनल गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे 25% आहे ते पाठवून देतं आणि बाकीचे 75% महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः मॅनेज करतं. तर हे सगळं असं पूर्ण हे जमा होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असते जे इन्कम टॅक्स वगैरे आहेत, जी-एस-टी वगैरे आहे, तर त्या सगळ्यांचा पैसा जमा होतो. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आणि नॅशनल गव्हर्नमेंटकडे जे जमा होते ते पण त्याच्यामधला 25% हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पाठवून देतात. तर हे तुम्हाला हे ऑलरेडी माहिती असेल की हे आपली पेन्शन अशा थ्रू येते. तर आपण त्याचे काय काय रिझन आहेत ते आपण बघूया. तर आता टोटल ह्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे ह्या ठिकाणी टोटल जो अमाऊंट आहे ह्या ठिकाणी 100% जे आहेत पूर्ण पैसे ह्या ठिकाणी जमा होतात. आणि मग ह्याच्यामधूनच आपलं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे हे हर क्षेत्रामध्ये डिवाइड करून पाठवतंय. आता हे तुम्ही बघू शकता ह्या तिकडे जे रोड रोड वगैरे करतात त्यांच्यासाठी, पुन्हा बाकीचे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे नवीन अपडेट काही नवीन आणायचं असेल महाराष्ट्रामध्ये स्कीम वगैरे, तर त्याच्यासाठी हे इन्व्हेस्ट करतात. तर त्याच्यामध्येच आपला एक हिस्सा येतो जो की PWD दिव्यांगाचा हे एक आपला एक हिस्सा त्याच्यामध्ये येतो. तर त्याच्यामधले काही जे आता एवढे 100% जे आहेत पैसा त्यांच्यापाशी जमलेला, त्याच्यामधला आपण अराउंड पर्सेंटेज तर मला माहिती नाहीत की किती पर्सेंटेज ते दिव्यांगांसाठी खर्च करतात. मला पाठीमागं माहिती होतं, बट मी आता त्याचा जे रेशिओ आहे थोडा विसरलो आहे. तर त्याचे काही जे पर्सेंटेज आहे अराउंड आपण ह्या ठिकाणी जे काही 10% पकडू आपण, 10%. जे 10% आहे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आपलं दिव्यांग विभाग आहे त्या ठिकाणी ह्यांना जे पेन्शन वगैरे किंवा जे आपले दिव्यांगांसाठी स्कीम वगैरे आणायचे त्यासाठी डिस्ट्रीब्यूट करतात, पाठवतात की तुम्ही दिव्यांगांसाठी काय डेव्हलप करता येईल ते करा. तर त्याच्यामध्ये किती करोड असतील ते माहिती नाही आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट वगैरे. आपण फक्त ह्या ठिकाणी पर्सेंटमध्ये बघूया की एवढे एवढे पर्सेंट असू शकतात. हे सगळं मी तुम्हाला अंदाजा देत आहे. मग त्याच्या थ्रू जे आपले जे महाराष्ट्र रूल जे आपला अपंग दिव्यांग विभाग आहे, दिव्यांग विभाग जो आहे आपला, दिव्यांग विभागाला जातात आणि जे आपले त्यानंतर जिल्हे, जे आपले डिस्ट्रिक्ट आहेत, हे आपल्या हर डिस्ट्रिक्टला डिस्ट्रीब्यूट होतात इथून. जे आपले कलेक्टर ऑफिस वगैरे आहेत तिकडे डिस्ट्रीब्यूट होतात.
त्यानंतर मग ज्या त्या जे जिल्हे आहेत, ज्या त्या आता कुठे कुठे ज्या त्या जिल्ह्यामध्ये कोणी 10,000 पण ह्या ठिकाणी दिव्यांग असू शकतात. कुठं कुठं 12,000, 15,000, 20,000 असे असू शकतात. हर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचा रेशो चांगलाच असू शकतो खूप जास्त, कारण त्यामध्ये ऑलरेडी कॅटेगरी वगैरे वाढवलेल्या आहेत. मग हे तहसीलमधूनच जो आपलं जे पेन्शन आहे ते आपल्याला मिळत असते. तर हे तुम्हाला हे पहिले जी स्टेप होती सध्याची, जे पाठीमागं चालत होतं ना, हे सगळं फॉलो व्हायचं अगोदर. ह्या ठिकाणून डायरेक्ट आपल्याला जो आहे, जे जे दिव्यांग विभाग आहे त्याकडून डायरेक्ट आपलं जे आपलं तहसील आहे त्या ठिकाणी पैसे यायचे. पण आता तसं नाही राहिलेलं. आता खूप चेंजेस झालेले आहेत. तर ते चेंजेस काय काय झाले त्या ह्या ठिकाणी आपण बघूयात. इथं आपल्या ठिकाणी आता खूप स्टेप वाढलेले आहेत. खूप ठिकाणी व्हेरीफाय होत आहे. तर येतात आता या ठिकाणी आपण आपलं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे पकडूया. मग तिथून दिव्यांग जे विभाग आहे आता ते तुम्हाला माहितीच आहे, आता दिव्यांग विभाग आता वेगळा झालेला आहे. कारण ह्या ठिकाणी झालेला आहे, तुम्हाला माहितीच असेल. किंवा अगोदर डायरेक्ट झालं होतं. त्यानंतर परत तिकडे खाली येणार व्हेरीफाय करण्यासाठी जो महाराष्ट्र गुन्हेगोळीत मंत्रालयामध्ये जे अमाऊंट आहे ते मंत्रालयामध्ये सगळं व्हेरीफाय त्याचं होणार. त्यानंतर जे आपला दिव्यांग विभाग आहे तिकडे जाणार. त्याच्या खालून आता पुन्हा इथं दिव्यांग विभाग वेगळे वेगळे झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, समाज कल्याण, त्यानंतर दिव्यांगाचा वेगळा विभाग ह्या आता नवीन पडलेला आहे. तर ह्या ठिकाणून आपल्याला हे जे नवीन दिव्यांग विभाग आपल्याला झाला, तिथून परत ह्या ठिकाणी दुसरीकडे येणार. मग तिथं जो आहे आपला KYC वगैरे चेक होणार. त्यानंतर आणखी पुढे एक स्टेप आहे. त्यानंतर तिथे येणार जे आपले, आता तुम्हाला माहिती आहे, आता जे पेन्शन आहे कशा थ्रू भेटत आहे आपल्याला, DBT थ्रू. तर मग ह्या ठिकाणून डायरेक्ट आपल्या DBTकडे येणार. DBTच्या वेबसाईटवर येणार. त्यानंतर परत पुढील स्टेप होणार. तिथं व्हेरीफाय होणार सगळे अमाऊंट परत एकदा, की काय काय त्याचं अमाऊंटचं, कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना किती किती अमाऊंट पाठवायचं आहे, तिथून तिथून सगळं डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर हे आपलं डायरेक्ट जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, मग त्यानंतर यांच्या अकाउंटवर जमा होणार. हे एवढ्या पूर्ण स्टेप आपल्याला ह्या ठिकाणी फॉलो करावं लागत आहे. तर त्यामुळे खूप जास्त उशीर होत आहे. तरी अंदाजा आहे की जो आपला एप्रिलचा फर्स्ट वीक आहे, एप्रिलचा जो लास्ट वीक आहे, सॉरी, लास्ट वीक, एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये पूर्ण अंदाज आहे. कारण आता जो सध्या आपलं जे काम चालू आहे, जे आपला नवीन विभाग झालेला आहे दिव्यांगाचा, तर ह्या ठिकाणी सध्या ह्या ठिकाणी आपलं सध्या आता सध्या पेन्शनचं अडकून राहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणूनच पुढे अपडेट झाल्यानंतरच ते आपल्याला पेन्शन येऊ शकते. तर ह्यामुळे आता खूप स्टेप वाढलेले आहेत. आणि हे हर ऑफिस करून व्हेरीफाय होणंच, आणि तुम्ही परत एकदा चेकआउट करू शकता. जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट दाखवलेली आहे, त्या ऑफिशियल वेबसाईटवरती हेच दाखवलं की तुमचं जे ऑफिशियल पेंडिंगमध्ये ठेवलेलं आहे. मग ते ऑफिशियल जोपर्यंत तुमचं व्हेरीफाय करत नाहीत, पेंडिंगमधलं जे आहे ते पुढे पुश करत नाही, तोपर्यंत ते पेन्शनचं ह्या ठिकाणी असंच अडकून राहणार. हे दिव्यांग समीकरण होऊन खूप आपल्याला हे झालेलं आहे. तर चांगलं पण आहे म्हणा, ह्याच्या पुढचे जे पेन्शन आहे ते आपल्याला लवकर लवकर पडल्या जातील. पण सध्या थोडं आपल्याला ह्या स्टेप जर सध्या थोडं डिफिकल्टी, कारण हे पहिल्यांदा त्यांनी वेगळं केलेलं आहे. त्यामुळे थोडं ह्यावेळेस थोडी प्रॉब्लेम इकडे तिकडे आपल्याला येऊ शकते. पण ती मी समजू शकतो की दिव्यांगांना पेन्शनची किती अपेक्षा असते. आता आम्ही पण त्याच कॅटेगरीमधून बिलॉंग करतो. आम्ही पण आतुरतेनं खूप वाट बघतोय पेन्शनची. पण सगळं तुमच्यासारखं तुम्ही समजू शकता. तर आम्ही पण वेट करतोय, बघूया केव्हा येते. तर डेट्स तर आपल्याला ऑलरेडी मी तुम्हाला पाठीमागल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हे डेट्स आपल्याला वरून कळाले आले आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे डेट्स पासून येऊ शकते. आणि आपण पाठीमागे जे तुम्हाला सांगितलं होतं सोमवारी येणार, जे की आपल्या बंधूला ह्या ठिकाणी तुम्हाला थोड्या वेळाखाली स्क्रीनशॉट दाखवला की सोमवारी त्या आपल्या बंधूंना ह्या ठिकाणी पडलेला आहे. फक्त ह्याच्यामध्ये दिव्यांग आहेत, दिव्यांगांनाच थोडं लेट केलेलं आहे. रिझन फक्त हेच, त्यांचं आपलं दिव्यांग सर्जीकरण ह्या ठिकाणी चेंज झालेलं आहे, त्यामुळेच थोडं लेट होण्याचं कारण आहे. दुसरं काही ह्याच्यामध्ये कारण नाही. तर आणि हे तर तुम्ही कन्फर्म शुअर राहा की जी आपली पेन्शन आहे ही 100% हे आपल्याला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही, 100% भेटेल. आणि ह्याच्यामध्ये अजून मार्चमध्ये काही जणाला पेन्शन आलेली नाही आहे. तर त्यांना पण आपण ह्या ठिकाणी 75% तर ह्या ठिकाणी आपण पकडू शकतो की 75% त्यांना पण पेन्शन या ठिकाणी भेटू शकते. तर त्याच्यामध्ये मी पण आहे, मला पण या ठिकाणी मार्चमध्ये पेन्शन नाही आलेली. तर ह्या ठिकाणी आता मार्चमधली जी पेन्शन आता आली तर खूप जास्त हेल्प होऊन जाईल सर्वांनाच आपल्याला.
ज्यांना ज्यांना मार्चमध्ये नाही आले, जे की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं त्याच्यामध्ये 25% जणाला आल्या नाही. माझ्या माझ्या जवळचे जे आसपासचे माझे मित्र वगैरे होते त्यांना सगळ्यांना पेन्शन आलेली, बट त्याच्यामध्ये मला नाही आलेली. तर बघूया आपण वेट करत राहूया पेन्शन आपल्याला कधी येते, कधी सगळं आपल्याला एक्सपिरियन्स बघायला भेटते ते पाहूया आपण नक्कीच पुढे. तर मी तुम्हाला सांगतो हेच राहून मी तुम्हाला आधी सांगितलं की जे आपला एप्रिल आहे एप्रिलच्या लास्ट लास्ट वीकमध्ये 100% येण्याचे चान्सेस आहेत. हे माझ्या फ्रेंडने पण अपडेट दिलेली आहे आणि जे आपले वरिष्ठ आपले अधिकारी वगैरे त्यांच्याशी पण आपलं थोडं बोलणं वगैरे होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला नंबर वगैरे त्यांचा पाहिजे असला तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा कमेंट बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर देईन. काही त्याच्या रिलेटेड तुम्हाला असलं तर तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकाल. आय होप हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेलच. तर इकडे तिकडे थोडं कन्फ्यूज झालं तर तुम्ही समजू शकता. मी पण तुमच्यासारखाच दिव्यांग बंधू आहे, तर इकडं तिकडं थोडं होऊ शकतंय. तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. हे छोटीशी अपडेट जी आहे ही आवडली असेल तर नक्कीच ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला जो दिव्यांग बंधू आहे त्याला नक्कीच सपोर्ट करा. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे आला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर चला मग परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.